हाय गाईज. तर अशा प्रकारे मी माझ्या सासूच्या गावी तर जाऊन आलेली आहे. आता आम्ही आलेले आहे माझ्या नंदेच्या गावी. तर नंदेच्या गावी आम्हाला ते येऊन झालेलं आहे 2 दिवस. 2 दिवसामध्ये काल माझा लग्नाचा वाढदिवस होता, तर त्या मी त्याच्या मजेमध्ये होतो. तर मी सगळे ते अर्धे व्हिडिओज फोटोज काढून ठेवले, ते मी तुम्हाला अपलोड केल्यावरती कळेलच काय आहे काय नाही. पण हे सगळं जे आहे ते माझ्या नंदेच्या घराच्या बाहेर त्यांचं फणसाचं झाड आहे. तर आता आम्ही गावी माझ्या सासरवाडीतून निघालो. आता आम्ही नंदेच्या गावी आहे, तिथे आम्ही आहे. फणस सगळ्यांचं तसं चाललं आहे, गाडी आहे आपली स्वतःची. तर आता हे फणस मस्तपैकी काढायचे आणि गाडीतून मग मुंबईला घेऊन जायचे. तर अशा प्रकारे मी आता नंदेच्या गावावरून येणार आहे फणस. तर तुम्ही येऊ शकता खायला या. तर आता मी आलेले आहे त्यांच्या चिक्कूचं झाड आहे. त्या झाडाला सगळे छोटे छोटेसे चिक्कू आहेत, तुम्ही बघू शकता. तर हे चिक्कू काय मला घेऊन जायला मिळणार नाही आहेत, तर मी फक्त आता बघूनच त्याची मजा करू शकते. हे बघून तुम्ही बघू शकता खूप छोटे छोटेसे चिक्कू आहेत, भरपूरसे चिक्कू आहेत, पण खूप छोटे छोटे आहेत, तर मला काही खायला मिळणार नाही आहे गाईज. तर बघा हे एवढं चिक्कूचं पूर्ण झाड आहे. झाड दाखवू जरा आपलं. हे चिक्कूचं झाड आहे, पण ह्यातले चिक्कू आपल्याला खायला भेटणार नाही आहेत, कारण की सगळे छोटे छोटेसे चिक्कू आहेत. त्याच्यामुळे बघूया पुढे आता काय भेटतं आपल्याला. बाय. झाली आता आम्ही स्टॉप करतो. हा बाईने ठेवून दिली. नाही काढतो, नाही तर मी पाणी आणले मी काढशी द्यायचं. मामाने पाणी दिल्याने होते. हे आहेत भोकाचे वडे. आता आमच्याकडे गावठी कोंबडी आहे. गावठी कोंबडी ना. मला गावठी आवडतं ना, म्हणून गावठी. कमी ठेवायचं खायचं नाही. तर अजून नंदेकडे आता आम्ही निघणार आहोत. नंदेकडून 3 दिवस झाले, 3-4 दिवस झाले आम्ही इथे आलो आहोत. मग आम्ही ना आज गावठी कोंबडी आम्हाला ना आता जायचं आहे मला दुसऱ्या नंदेकडे, मोठ्या नंदेकडे. मोठ्या नंदेकडे आता आम्ही लास्ट नंबरच्या घरी होतो. तिथे आज आम्हाला हे गावठी कोंबडी आणि हे वडे, तर या खायला. ह्याला बोलतात भोकाचे वडे. आलेले आहेत वडे करून. ॲक्च्युली माझा शूट करणारा हा आत्ता उठला आहे आणि हे लास्ट आहे, तो नशीब उठला म्हणून तेवढं तरी झालं. तर झालं आमचं काम. बाय. आज आमच्या कोंबड्या आहे, त्यातलं एक कोंबडं आम्ही आज कापून खाल्लंय. हा जो कोंबडा आहे आज सकाळी आहे ना 4:30 वाजल्यापासून ओरडत असतो. सोडेपर्यंत त्याचं चालूच असतं. तर गाईज आता आपण भेटूया रत्नागिरी. चलो बाय. तर मग गाईज चिकन वडे दाबून खाल्लेत, एवढे दाबून खाल्लेत मस्त. काय दाबून वडे खाल्ल्यानंतर त्यांना सांगितलं तुम्ही बाकीची कामं आटपा, मी माझं काम आटपून घेते. माझी काय बॅग वगैरे भरलेली आहे, त्यांची भरायची आहे. आणि प्रश्न असा आहे की माझ्या गावी तर जाऊन आलेली आहे स्वतःच्या. आता मी माझ्या बारक्या नंदेच्या गावी आहे, तिथे आम्ही 4 दिवस खूप मजा केलेली आहे, तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघालच. आता मी इथून जाणार आहे 2 नंबर नंदेच्या घरी. 1 नंबर ननंद आहे ती कल्याणमध्येच राहते, त्यांच्या मुंबईला. 2 नंबर ननंद आहे ती रत्नागिरीत राहते. छोटी ननंद आहे ती LP स्टँडमध्ये राहते. आणि हे छोट्या नंदेचं घर आहे, तिथे आम्ही 4 दिवस राहिलो.
आता 4 दिवस मी 2 नंबर नंदेकडे जाणार आहे कोकणात, सॉरी रत्नागिरीत त्यांच्याकडे राहणार, मग तिथून मग मुंबईला. तर अशा प्रकारे आता आमची निघण्याची तयारी चालू आहे. तर थोडं मी त्यांना बोलली तुम्ही जरा तुमचं काम आठवा, मी तोपर्यंत भांडी वगैरे करून घासून घेते, मग आपण निघूया. तर गाईज भेटूया मग आपण परत रत्नागिरीत. बाय. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तर आता आम्ही चाललेलो आहोत रत्नागिरीमध्ये माझ्या 2 नंबर नंदेकडे. ही आहे माझी छोटी नणंद, यांच्या घरातून आम्ही निघालो आहोत. आता आम्ही चाललो आहोत रत्नागिरीला. या आहेत मोठ्या नणंदबाई, या राहतात कल्याणला. यांच्याकडे आम्ही सॅटर्डे संडे जात असतो कारण की या मुंबईला राहतात. आणि आता आम्ही चाललो आहोत 2 नंबर नंदेच्या घरी रत्नागिरीला. तिथे आम्ही 3-4 दिवस असणार आहोत. तर अशा प्रकारे सासूबाईंना पण आम्ही घेऊन चाललो आहे माझ्या मोठ्या नंदेच्या घरी. आणि या दोघी, ही छोटी झोपलेली आहे, हा माझा लेक बघा, हे माझे मिस्टर गाडी चालवत आहेत. आता मी जरा थोडंसं बाहेरचं शूट करते. तर बाय. तर गाईस हे सनसेट रत्नागिरीचा एक हायवे लागला आहे आम्हाला, हे तिथलं आहे, तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे आहे सनसेट, बघा किती छान दिसतंय. या बीचवर आल्यावर कळालं आम्हाला की हा पूर्ण भरला होता, आम्हाला जाण्यासाठी या जागा नव्हती. त्याच्यानंतर मग आम्ही अक्सा बीचवर गेलो, तिथून मी खाली चालली आहे. तिथे पण आम्ही खूप सारी मज्जा केली, थोडंसं फोटोशूट केलं. खाली जाताना खूप डोंगर असं खालीवर होतं, मी पूर्ण घाबरलेली, तरी पण मला खूप शॉक अशी कशी मी गेली. आणि हा समुद्र बघू शकता, इथे मी जरा फोटोशूट केलं, खूप छान वाटलं. निसर्ग बघता, निसर्गाची मजा घेता घेता आम्ही पोचलो. मग संध्याकाळ झाली चौपाटीला जरा प्रिन्सनी सगळ्या मुलांनी जरा मज्जा केली फुग्यात. ती मजा करता करता आम्ही जरा असं खूप सारं खेळल्यानंतर आम्हाला जरा लागलेली होती भूक. सगळे विचार करत होते काय करायचं. तर प्रिन्स खेळता खेळता आम्ही जरा शोध काढत होतो. शोध काढल्यानंतर सगळ्यांचं असं डिसाईड झालं की आपण आता ना थोडंसं काहीतरी खाऊया. तर मी बोलली चला मग आपण, तिथे पाणीपुरी शेवपुरीचे सगळे स्टॉल होते. तर प्रिन्सचे पप्पा प्रिन्सबरोबर राहिले इथे खेळत उभे. तर त्याच्यानंतर मग आम्ही बोललो चला आपण निघूया. तर आम्ही तिथून निघता आम्ही आता आलेलो आहोत पाणीपुरीच्या स्टॉलवरती. तिकडची गंमत एवढी सुंदर होती, पाणीपुरी खाल्ली ती एवढी तिखट होती. मी पूर्ण हा हू असं करत ती व्हिडिओ काढली. त्याच्यानंतर आमचा नाश्ता पाणी झाला, रात्र झाली होती. मग आता आम्ही तिथून निघणार आहोत घरी जायला. तर तुम्ही बघू शकता आमची ही सगळी मजा. गाय बाय. पाणीपुरी खाल्ली, खूप तिखट लागली. आणि हा सगळा मांडवी बीच आहे. या बीचवर आहे ना मी माझ्या सगळ्या मैत्रिणींसोबत आली. आज मी माझ्या फॅमिलीसोबत आली. पण या बीचवर मी आलेली आहे 10 वर्षानंतर.